मधुबाला ब्लाऊजचा फायनल आंबाईचा फायनल ही बाही आपण 5 इंचाच्या बाहीवरून मी ही बाहीची कटिंग. नमस्कार मैत्रिणींनो, मी खुशी तुम्हा सर्वांचं स्वागत करते खुशी फॅशन पॉइंट मध्ये. बघा, हे जे कटोरीचे पॅटर्न आहेत, आतापर्यंत हजारो मैत्रिणींनी लाखो पॅटर्न घेतलेले आहेत. हो, लाखो का म्हणते बघा, की कोणी हे 10 सेट मागवतो, कोणी 12 मागवतो, कोणी 6 मागवतं. असं जर कॅल्क्युलेशन केलं तर आतापर्यंत आपले लाखो पॅटर्न गेलेले आहेत. तर बघा, त्यासोबत काय काय मिळतं तुम्हाला, पाठीमागचा भाग मिळतो, हा कटोरीचा पॅटर्न आहे म्हणून ही कटोरी, हा कटोरीचा साइड पार्ट आणि खालच्या बाजूला मिळते योगपट्टी आणि सर्वात महत्वाचं ही मिळते तुम्हाला बाही. तर बघा, ह्या बाहीवरून 10 इंचाची बाही कशी कट करायची असा बऱ्याच जणींना प्रश्न पडतो, कारण आपण 10 इंचाची बाही फक्त प्रिन्सेसच्या पॅटर्न सोबत देत असतो. हा जो प्रिन्सेसचा पॅटर्न आहे, हा बघा, हा प्रिन्सेसचा पॅटर्न आहे आणि हा आहे त्याचा पाठीमागचा भाग आणि त्यासोबत आपण 10 इंचाची बाही देतो. पण ज्या मैत्रिणी कटोरीचे पॅटर्न घेता, फोरटक्स घेता, बोटनेक घेता, त्यासोबत 5 इंचाची बाही मिळते आणि मग त्यांना प्रश्न पडतो याच्यावरून लांब बाही कशी कट करायची. तर याच्या सविस्तर मार्गदर्शनाचा व्हिडिओ मी युट्यूब चॅनलला अपलोड केलेला आहे, खुशी फॅशन पॉइंट या आपल्या युट्यूब चॅनलला. ज्या कोणी नवीन मैत्रिणी पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे सर्व व्हिडिओ दिसतील आणि व्हिडिओ नक्की बघा. तर आता ह्याच बाहीवरून आपण पूर्ण लांब बाही म्हणजे कशी, इथून तर इथपर्यंत, तर ती येते 22, 23 किंवा 24 इंचाची, म्हणजे तुमच्या हाताच्या लांबीप्रमाणे. तर ती कशी कट करायची ते आपण बघणार आहोत आणि एका मैत्रिणीची कमेंट सुद्धा आलेली होती, 22 ते 23 इंचाच्या लांबीच्या बाहीची कटिंग दाखव. तर आपण तीच कटिंग आज बघणार आहोत आणि त्यासाठी मी घेतलेली आहे ही 5 इंचाची बाही. आणि अजून एक प्रश्न असतो तुमचा, की ताई ही 5 इंचाची बाही आहे तर ही प्रिन्सेसला चालेल का? तर हो, तुम्ही प्रिन्सेस पॅटर्नला सुद्धा ही 5 इंचाची बाही वापरू शकतात. किंवा ज्या मैत्रिणींनी कटोरी घेतलेल्या आहेत त्या प्रिन्सेस मागवतातच, त्यानंतर फोरटक्स मागवता, बोटनेक मागवता, हा आम्हाला अनुभव आहे. तर तुम्ही कटोरीच्या पॅटर्नला फक्त 38च्या पॅटर्नला 38चीच वापरायची, म्हणजे एकमेकांच्या बाही तुम्ही एकमेकांना वापरू शकतात. बघा, या 5 इंचाच्या बाहीवरून आपण 22-23 इंचाची लांब बाही कट करणार आहोत आणि ती सुद्धा हा कटोरीचा पॅटर्न आहे आणि कटोरीच्या पॅटर्न वरून मी मधुबाला ब्लाऊजच्या पॅटर्न साठी ही बाही कट करणार आहे. सर्व कटिंग आणि स्टिचिंग जाणून घेण्यासाठी व्हिडिओ मात्र पूर्ण बघा. व्हिडिओ आवडला किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला तर लाईक करा, लाईक करायला मात्र विसरू नका. त्याचबरोबर चॅनलवर तुम्ही अजून नवीन असणार, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर मग जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला लगेच सुरुवात करू. त्यासाठी इथे मी हा ब्लाऊज पीस घेतलेला आहे, 4 फोल्ड करून घेतल्या आणि बंद बाजू माझ्याकडे सुटे पदर हे समोरच्या बाजूला आहेत. इथं तयार बाहीची उंची पाहिजे आहे 23, म्हणून मी इथे 23.5 इंचावर एक मार्किंग करून घेतलं, कारण खालच्या बाजूला आपलं फिनिशिंग केलेलं आहे आणि वरती फक्त अर्धा इंचाची मला शिलाई मार्जिन एक्स्ट्रा घ्यायची आहे. हे मार्किंग करून झाल्यानंतर अशी एक रेषा ड्रॉ करून घेतली आणि बघा, ही 5 इंचाची बाही आहे तशीच्या तशी मी इथं पाठीमागचा भाग ड्रॉ करून घेतला. इथे काहीच मी बदल केलेला नाहीये आणि खाली दंडघेराच्या निम्मे, दंडघेर नाही म्हणता येणार, आपलं ते मनगटाचं माप असतं ना, मेजरमेंट घेतलेलं होतं त्याच्या निम्मे केलं. आणि ही जी शेप पट्टी असते ना, तर हिचाच वापर करायचा जेव्हा तुम्ही लांब बाही शिलाई करत असतात, म्हणजे कटिंग करत असतात त्यावेळेला. यामुळे काय होतं ना, की बाहीची फिटिंग खूप छान येत असते. आता हा पाठीमागच्या भागाची आपला शेप देऊन झाला. आता पुढील भागाचा शेप देण्यासाठी बाही ही अशी सेपरेट करून घेतली आणि शेप देऊन दिला. आता तुम्ही इथं बघू शकता, या बाहीच्या कॅप हाईट मध्ये किंवा कशातही मी बदल केलेला नाही, फक्त उंची आवडीनुसार घेतली आणि आहे तशीच्या तशी बाही कटिंग केलेली आहे. बऱ्याच जणांना प्रश्न असतो, ताई 10 म्हणजे छोट्या बाहीवरून 10 इंचाची बाही कट करायची तर कॅप हाईट बदलायची का, काही बदल करायचे का? तर अजिबात नाही. या बाहीवरून तुम्ही 10 इंचाची बाही बनवा, 15 इंचाची बनवा किंवा 22 इंचाची बाही बनवा, तुम्हाला कॅप हाईट मध्ये कोणताच बदल करायचा नाहीये, जसं आता मी दाखवलं त्याप्रमाणे. आणि याचा फायनल लुक सुद्धा मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. पुढच्या बाजूला खोल कटिंग आपण करत असतो ती देऊन दिली आणि ती लक्षात यावी म्हणून इथं आपल्याला कट्स देऊन द्यायचे आहेत. हे बघा, अशा पद्धतीने या बाहीची आपली पूर्णपणे कटिंग झालेली आहे. आता तुमचं लक्षात आलं असेल, 5 इंचाच्या बाहीवरून मी इथं 23 इंचाच्या लांबीची बाही कट केली आणि आता आपण त्याची शिलाई बघूया. बघा, हा मधुबाला ब्लाऊज आहे माझा, पाठीमागचा भाग पुढचा भाग शिलाई करून झालेला आहे, बॅक ओपन आहे आणि आपण याला ही बाही आता शिलाई करून घेऊया. बरोबर पुढचा भाग
पुढे आणि मागील भाग मागे अशा पद्धतीने मी ठेवून घेतला आणि सेम बाहीचा सुद्धा जो खोल शेप असतो तो पुढील बाजूला घेतला आणि आपल्याला आता इथं शिलाई देऊन द्यायची आहे. शिलाई देताना इथं आपण अर्धा इंच एवढं शिलाईला घ्यायचं. बाही कुठेही खेचायची नाही. बाही अगदी परफेक्ट येत असते. तर बघा अशा पद्धतीने माझी बाहीची इथं शिलाई करून झाली. आता बघा हे ट्रान्सपरंट असल्यामुळे काय होतं ना, इथं फिनिशिंग व्यवस्थित दिसत नाही. म्हणजे शिलाई बाहेरील बाजूला अशी दिसते. तर त्यासाठी काय करायचं, जो बाहीचा गोलाकार शेप आहे ना, तर तिथं आपल्याला असे कट्स देऊन द्यायचे आहेत. आता बघा ही आतील शिलाई आपल्याला दिसते, यामुळे फिनिशिंग व्यवस्थित वाटत नाही. म्हणून काय करायचं, बोटाच्या साहाय्याने बरोबर ती शिलाई आतील बाजूला घ्यायची आणि वरच्या बाजूने आपल्याला कच्ची शिलाई द्यायची आहे. थोड्या थोड्या अंतरावर पुन्हा तसंच करायचं आहे. बोटांच्या साहाय्याने आतील जी शिलाई दिसते आहे ती आतल्या बाजूला करायची आणि वरती कच्ची शिलाई द्यायची आहे. कारण आपण इथं हातशिलाई करणार आहोत म्हणून. हे बघा आता ही शिलाई दिल्यामुळे आपलं काम अगदी फिनिशिंग मध्ये येतं आणि ही शिलाईची प्रोफेशनल पद्धत आहे. असं नाही, बरेच जणांना असं करत नाही आणि आपल्या कामामध्ये मग फिनिशिंग दिसत नाही. आतील बाजूने तुम्हाला ही शिलाई दाखवते आणि इथं मी आतील बाजूला हातशिलाई करणार आहे. यामुळे आपला ब्लाउज वेअर केल्यावरही छान दिसतो. त्यानंतर कमरेचा चौथा भाग, छातीचा चौथा भाग आणि दंड घेराच्या निम्मी, म्हणजे इथे हे तर मनगटाच्या तिथलं आपलं माप आहे. तर जे काही माप असेल त्याच्या निम्मी मार्किंग करून घ्यायचं. स्केलच्या साहाय्याने अशी एक सरळ रेषा ड्रॉ केली तरी सुद्धा चालेल. हे बिगनर्स साठी आहे, पण ज्यांना अनुभव आहे त्यांनी डायरेक्ट शिलाई केली तरी सुद्धा चालते. आणि त्यानंतर आपल्याला फिटिंगची इथं शिलाई देऊन द्यायची आहे. याच्याच बाजूला अजून शिलाईच्या दोन, म्हणजे फिटिंगच्या 2 शिलाई देऊन द्यायच्या आहेत आणि आपला इथं ब्लाउज तयार झालेला आहे. याची फिनिशिंग तुम्हाला दाखवते. खूप छान ब्लाउज हा तयार झाला आणि मधुबाला पॅटर्न साठी मी 5 इंचाची बाही वापरलेली आहे. म्हणजे कोणत्याही पॅटर्न असू द्या, तुम्हाला बाही तुम्ही कुठेही वापरू शकतात, पण साईज मात्र सेम असली पाहिजे. मधुबाला ब्लाउजचे पॅटर्न आम्हाला पाहिजे अशा बऱ्याच मैत्रिणींच्या कमेंट होत्या, तर त्यांच्यासाठीच हे ट्रायल घ्यायचं काम चालू आहे आणि हे पॅटर्न तुम्हाला लवकरच मिळणार आहेत. बघा आता ह्या ब्लाउजचा मी तुम्हाला फायनल लुक दाखवते आणि हा बघा ब्लाउजचा फायनल लुक. ब्लाउज फिटिंगलाही छान बसला आहे आणि बाही सुद्धा फिटिंगला छान बसली आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल की 5 इंचाच्या बाहीवरून जर का आपण लांब बाही कटिंग केली तरी सुद्धा परफेक्ट बसते. कारण हे जे पेपर कटिंग आहेत ना, हे ऍडव्हान्स टेक्निकने तयार केलेले आहेत. त्यामुळे त्यामध्ये एवढं परफेक्शन आहे आणि पेपर कटिंग मी हे असेच देत नाही. मी त्याच्या खूप साऱ्या ट्रायल घेतलेल्या असतात. म्हणून तुम्हाला बिनधास्तपणे सांगत असते की याचा वापर असा करा म्हणजे तुमच्या कामातही परफेक्शन येईल. तुम्हाला सुद्धा असे ब्लाउजचे पेपर कटिंग पाहिजे असतील तर स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज करा आणि तुमची ऑर्डर लगेचच बुक करा. याच व्यतिरिक्त तुम्हाला बाही कटिंग किंवा स्टिचिंग मध्ये काही अडचणी असतील तर कमेंट करून विचारा. त्यावरही सेपरेट व्हिडिओ बनवला जाईल. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा. लाईक करायला मात्र विसरू नका. त्याचबरोबर जे कोणी हा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असतील किंवा चॅनलवर पहिल्यांदाच आले असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. बरेच जण चॅनलला सबस्क्राईब करत नाही आणि त्यामुळे तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ दिसत नाही. कारण प्रत्येक व्हिडिओ मधून काहीतरी नवीन माहिती देण्याचा मी प्रयत्न करत असते. तुम्हाला सुद्धा अशी नवनवीन माहिती जाणून घ्यायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.